एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि लग्नानंतर दोघा जणांचा संसार सुखाचा होईल असं त्या दोघा जणांना आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा वाटत होतं। पण मात्र लग्नाच्या काही दिवसानंतरच ती जी बायको आहे ती फोनवरच सारखं बोलत होती आणि लपून सुद्धा फोनवरच बोलत होती। मग नवऱ्याला वाटायचं बाबा मी इथं आहे, ही फोनवर नेमकी कोणाला बोलायली। तेव्हा ती घरच्यांना बोलत आहे, मैत्रिणीला बोलत आहे, इकडं बोलत आहे, तिकडं बोलत आहे असं नवऱ्याला सांगायची। आता नवरा सुरुवातीला म्हणायचा बरं ठीक आहे बाबा, बोलत असेल, आठवण येत असेल, असं होत असेल म्हणून तो जास्त काही लक्ष देत नव्हता। पण मात्र हा प्रकार जरा जास्तच प्रमाणात घडत होता आणि तिची वागणूक जरा जास्त बदललेली होती। ती घरामध्ये नवऱ्याला नीट बोलत नव्हती, सासऱ्याला नीट बोलत नव्हती, सासूला नीट बोलत नव्हती। मग त्या बाईला नेमकं काय झालंय असा प्रश्न तिच्या नवऱ्याला पडत होता, म्हणून या दोघा जणांमध्ये वादविवाद होत होते। मग आता लग्नाच्या काही वर्षानंतरच दोघांमध्ये वादविवाद वाढलेले होते आणि त्या बायकोचं जे बोलणं राहणं आहे ते मात्र काहीही बदललं नव्हतं। म्हणून त्या महिलेने काय केलं, सासर सोडायचा निर्णय घेतला, कारण की त्याचं नवऱ्यासोबत जमत नव्हतं, सासऱ्यासोबत जमत नव्हतं, घरामध्ये वादावादीच होती, म्हणून ते घर सोडलेलं बरं म्हणून ती महिला ते घर सोडून दुसऱ्या ठिकाणी गेलेली होती आणि त्या ठिकाणी राहत होती। पण मात्र नवऱ्याला बायकोवर संशय होता की नक्कीच हिचं काहीतरी लफडा आहे आणि कोणाला तरी बोलते, कोणाला तरी भेटते आणि दुसऱ्याच कोणासोबत तरी नको ते कृत्य करते। आता नवऱ्याला फक्त संशय होता, पण मात्र त्याच्याकडे काहीही पुरावा, काहीही सबूत नव्हता, म्हणून त्याला त्याच्या बायकोला रंगे हात पकडायचं होतं, म्हणून त्यानं तिचा पाठलाग करायला सुरुवात केली होती। पण मात्र त्या महिलेला माहीत नव्हतं की तिचा नवरा तिचा पाठलाग करतोय किंवा तिच्या पाठीमागं आहे, तिच्यावर लक्ष ठेवतोय, म्हणून ती महिला बिनधास्तपणे तिला जिथं जायचंय तिथं जात होती। मग एक दिवस ती महिला गेली एका लॉजवर ती महिला गेली आणि त्या महिलेला लॉजवर जाताना तिच्या नवऱ्यानं पाहिलं आणि नवऱ्यानं पाहिल्यानंतर तिला लॉजमध्ये जाऊ दिलं। यानं बाहेरून नातेवाईकांना फोन केला, लॉजच्या बाहेर बोलून घेतलं। तर ही महिला लॉजमधल्या एका रूममध्ये गेली होती आणि रूममध्ये जाऊन तिच्या प्रियकरासोबत कपडे काढून सगळं काही करू लागली होती। पण मात्र जेव्हा नवरा आणि नातेवाईक त्या रूममध्ये पोहोचले होते तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील हापुड या शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे आणि त्या नवऱ्यानं स्वतःच्या बायकोला लॉजवर एका परपुरुषासोबत झोपलेलं नको त्या अवस्थेमध्ये रूममध्ये पाहिलं होतं आणि त्यामुळं हे संपूर्ण प्रकरण धक्कादायक घडलं होतं। तारीख होती 24 जुलै 2025ची। 24 जुलै 2025ला त्या पुरुषाला त्याच्या बायकोवर असणारा जो संशय आहे तो संशय खरा वाटू लागला, कारण की त्यानं त्याच्या बायकोला लॉजच्या रूममध्ये जाताना पाहिलं होतं आणि रूममध्ये त्याच्या बायकोसोबत दुसराच एक व्यक्ती होता, त्याच्यासोबत ती रूममध्ये नको त्या अवस्थेमध्ये होती। तिच्या अंगावर कपडे नव्हते, त्या पुरुषाच्या अंगावर कपडे नव्हते, म्हणून त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली होती। त्यानं रूमचं दार वाजवलं, रूमचं दार तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या ठिकाणी त्याच्याच बायकोचा प्रियकर भोगळ्या अवस्थेमध्ये दिसला आणि त्यांनी त्या प्रियकराला बेदम मारहाण करायला सुरुवात केली। तेवढ्यात ती जी बायको आहे ती बाथरूममध्ये घुसली, तिनं बाथरूमचं लॉक लावलं, आतमध्येच बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं। तर तिचा जो प्रियकर होता रूममध्ये तो भोगळाच होता, त्याला त्या महिलेच्या नवऱ्याने पकडलं आणि बदाबदा हाणायला सुरुवात केली। आता भोगळ्या अवस्थेत असल्यामुळं तो काय केला, त्यांनी त्या ठिकाणून पळ काढला, यांच्या हातामधून निसटला आणि थेट त्या रूमच्या बाहेर, हॉटेलच्या बाहेर आणि रोडवरच भोगळा पळाला आणि त्याच्या मागे तिचा नवरा लागला आणि अशा पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला।
आता व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओची दखल पोलिसांनी घेतली आणि पोलिसांनी घेतल्यानंतर त्या ठिकाणी ती जी महिला आहे, तिचा जो नवरा आहे, या दोघांची ही चौकशी करून घडलेलं संपूर्ण प्रकरण समजून घेतलं. आता या दोघांच्या एकमेकांच्या तक्रारीवरून आणि तो जो प्रियकर आहे तो घेणं न देणं भोगळा पळाला, त्याच्यात सुद्धा चौकशी करून जो गुन्हेगार आहे त्याच्यावर रीतसर तक्रार दाखल करून गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती सध्या मिळत आहे. पण मात्र सध्या जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललं आहे. लग्नानंतर लफडे करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. महिला, मुली, तरुणी यांच्यासोबत अन्याय अत्याचार करण्याचं प्रमाणसुद्धा वाढत चाललं आहे. सोशल मीडियामधून फसवलं जातं आहे. कशा पद्धतीच्या दररोज घटना घडत आहेत हे तुम्हाला या आपल्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून समजत असेल. पण मात्र सध्या ज्या पद्धतीनं घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.